कुठलंही राजकारण न आणता महाराष्ट्राला प्राधान्य देऊन माणिसकीला प्राधान्य देऊन ह्या दोन्ही कुटुंबांना आधार द्यायची नैतिक जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. हे नैतिकतेवर आज सगळं चाललं. अनिल देशमुख, छगन भुजबळ साहेब, अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक, किती तुम्हाला उदाहरणं देऊ, किती तेव्हा जेलमध्ये गेले. आणि ऐकीव गोष्टीवर इथे तर डॉक्युमेंट्स आहेत की तिथली लाडकी बहीण योजनेचे अजून अध्यक्ष आहेत का वाल्मिक कराड, तेवढं पहिलं चेक करा. मग मिळेल आज नाही 15 दिवसांनी जे काय पुरावे असतील ते रोज बाहेर येतातच आहे. नैतिकता ही खूप पर्सनल गोष्ट असते. नैतिकता ही प्रत्येकाची व्हॅल्यू सिस्टम मध्ये असते. आता प्रत्येकाची नैतिकता आपण कशी ठरवू. नाही, अनिल देशमुख, छगन भुजबळ साहेब, अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक, किती तुम्हाला उदाहरणं देऊ, किती तेव्हा जेलमध्ये गेले. आणि ऐक्यू गोष्टीवर इथे तर डॉक्युमेंट्स आहेत. देशमुख साहेबांच्या ऐक्यू वरच त्यांना एवढे महिने आत ठेवलं आणि राजीनामा देऊन त्यांना अटक झाली. इमॅजिन. एक आणखीन चेक करा की तिथली लाडकी बहीण योजनेचे अजून अध्यक्ष आहेत का वाल्मिक कराड, तेवढं पहिलं चेक करा. नाही, पहिला हा विषय पूर्ण करा मग झाला. अजून काय डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ ना. डेटा आहे आणि सरकार त्यांचंच आहे, त्यांचंच सरकार डेटा देत आहे. मला असं वाटतं एकट्या बजरंग सोनवणेंवर कशाला, हा राजकीय विषय नाहीच आहे, हा सामाजिक विषय आणि ऑल पार्टी डेलिगेशन आहे. त्याच्यात असं कुठलंही असं नाही की फक्त विरोधकच विरोध करतायत. ऑल पार्टी एकच, म्हणजे ह्या अतिशय दुर्दैवी काळात एकच आशेचं किरण असं आहे की संपूर्ण मीडिया गेले 35 दिवस अतिशय पारदर्शक रिपोर्टिंग करतंय आणि सगळ्या पक्षाचे नेते मन आणि मत आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून परभणी आणि बीड मधल्या घटनेत आम्ही सगळे राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने एकत्र आहोत. कम्युनल डिस्ट्रेस पण बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतोय सध्या, जो फार सेन्स होतोय खाली. अनेक जण त्याच्या संदर्भामध्ये बोलत आहेत, सोशल ऍक्टिव्हिस्ट असतील किंवा आणि कार्यकर्ते सुद्धा, जो तातडीने संपणं गरजेचं आहे. तिथे लॉ अँड ऑर्डर किंवा राईटच्या सिच्युएशन्स प्रत्येक गावागावात तयार होत आहेत, डिस्क्रिमिनेशन होत आहेत या सगळ्यामध्ये. याच्यात लिडरशिप कुठंच ते सगळे एकत्र यावेत, एकत्र बसावेत किंवा ताण कमी व्हावा म्हणून प्रयत्न करताना एक ओके चालवणार आहेत की त्यांनी मराठा आणि ओबीसी समाजामध्ये जे काही वाद म्हणा किंवा काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न झालाय, तर तो मिटावा यासाठी प्रयत्न. एक तर हा असा कुठला विषयच नाहीये. हा माणुसकीचा विषय माझ्यासाठी ना लिमिटेड ऍक्शन. आदरणीय पवार साहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांना फोनही केला होता, त्यांच्याशी सविस्तर चर्चाही झाली होती. त्यांनाही सांगितलं होतं की आमच्या सगळ्यांची तयारी आहे, आपण राजकीय मतभेद बाजूला ठेवून ऑल पार्टी मीटिंग करू, सगळ्याच पक्षाच्या लोकांच्या सहकार्याने महाराष्ट्रात शांतता कशी होईल याचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर मी पवार साहेबांचंही पाहिलेलं आहे आणि देवेंद्रजींचंही पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांकडूनच, म्हणजे मग सीएम ऑफिस असेल किंवा आदरणीय पवार साहेब असतील किंवा आमचे सगळे मित्र पक्ष असतील, मी राऊत साहेबांचंही स्टेटमेंट पाहिलंय, पृथ्वीराज बाबांचंही स्टेटमेंट पाहिलंय. त्यामुळे आमच्या बाजूनी आणि त्या बाजूनी माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट, काल शिंदे साहेबांचं एक स्टेटमेंट मी पाहिलं तुमच्याकडे. त्यामुळे ह्याच्यात कुठलंही राजकारण न आणता महाराष्ट्राला प्राधान्य देऊन माणिसकीला प्राधान्य देऊन ह्या दोन्ही कुटुंबांना आधार द्यायची नैतिक जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. हे नैतिकतेवर आज सगळं चाललं. तुमच्या चॅनलवर दोघांचे स्टेटमेंट्स होते. दोघांचीही ह्या विषयामध्ये कुठलेही राजकारण न आणता महाराष्ट्र शांत कसा होईल आणि कुठलीही चुकीची घटना महाराष्ट्रात ऑलरेडी 2 झालेल्या आहेत, त्याच्यात आपण 2 सुपुत्र घालवून बसलोय, त्याच्यात परत काय असं होऊ नये. कुठलीही चुकी, म्हणजे काल जी घटना परळीत झाली ती अस्वस्थ करणार होती, टायर जाळणं वगैरे नाही होय आपल्याला पाहिजे. हे शांततेच्या मार्गाने आणि संविधानाच्या चौकटीत राहून न्यायालयाने योग्य ते निर्णय घ्यावे.
जे सत्य आहे ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समोर आलं पाहिजे. मी देशाच्या समोर का म्हणते, मला कॉन्स्टंटली दिल्लीवरनं सगळे मीडिया, खासदार या सगळ्यांचे प्रश्न रोज आणि फोन येतात की महाराष्ट्रात ही घटना काय चालली आहे, सुप्रिया हमको समजाव क्या हो रहा है. क्रॉनॉलॉजी बघा. पहिली टीका दौडच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवणाऱ्यांनी अशा पद्धतीने शोधलं का आणि दिवसांची तरीपण ही चोऱ्या करण्यासाठी होते. एका दहशतवाद्याला एन्काउंटर केलं, त्याच्या संदर्भात तडीपारी होती असं त्यांनी. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. मी परवाही तेच म्हणले. याच्याऐवजी या सगळ्यांनी बीड आणि परभणीच्या घटनेबद्दल जर जास्ती कॉमेंट्स आले असताना तर महाराष्ट्राला आता जास्त आधार झाला असता. कारण का आता हे सगळं करण्यापेक्षा या देशाचे गृहमंत्री जे आहेत ते देशाचे गृहमंत्री आहेत, ते पक्षाचे गृहमंत्री नाही. माझी अपेक्षा होती की ते जेव्हा महाराष्ट्रात येतील आणि भाषण करतील तेव्हा बीड आणि परभणीमध्ये शांतता व्हावी आणि याच्यासाठी जो काही न्याय द्यायला लागेल तो आमचं सरकार पूर्णपणे पारदर्शकपणे करेल, अशी माझी अमित भाई शानकडून अपेक्षा होती. एक नागरिक, एक महिला, एक लोकप्रतिनिधी.